एक महत्त्वाची बातमी, मुंबई महापौरांच्या सोशल मीडियाच्या प्रसिद्धीसाठी 25 लाखांचा खर्च सोशल मीडिया सांभाळण्यासाठी पालिकेच्या स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव देण्यात आलाय। महापौरांच्या प्रसिद्धीसाठी 1 वर्षासाठी निविदा मागवण्याचा स्थायी समितीमध्ये प्रस्ताव असल्याची माहिती मिळते। या मॅडमने असणारी सर्व रेकॉर्ड ब्रेक करून टाकलेली आहेत, म्हणून जर कोणता पुरस्कार राहिलेला असेल तर ह्या मॅडमला एक पुरस्कार देऊन टाकावा अशी आमची इच्छा आहे। आज महागाईचा भडका वाढलेला आहे, सर्वसामान्य जो नागरिक आहे तो यातना वारंवार सहन करतोय। त्यांना ज्या लागणाऱ्या सुखसुविधा आहेत ह्या राज्यात मिळाल्या जात नाहीत आणि आज त्यांचा जो तिजोरीतला पैसा आहे त्या पैशाची विल्हेवाट लावण्याचं काम महापौरताई करतायत। मागच्या वेळेला महापौर बंगल्यासाठी आवाच्या ढवा खर्च करण्याचं काम झालं, त्यानंतर त्यांनी स्वतंत्र पिया असावा म्हणून मागणी केली आणि आज सोशल मीडियासाठी 25 लाख रुपये वर्षाला खर्च करणार हे आज कालपासून मीडियावरती प्रसारित झालेलं आहे। अरे तुमची कामं जर चांगली आहेत तर तुम्हाला टीआरपी करण्याची गरज काय? आणि स्वतःला जर चमकोगिरी करायची आहे, स्वतःचे जे फॉलोअर्स वाढवायचे आहेत, स्वतःला जर लाईक्स मिळवायचे आहेत तर चांगलं काम करा, त्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच लाईक्स आणि फॉलोअर्स वाढले जातील। आज सर्वसामान्य जी जनता आहे, चळवळीतले कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडे 1 रुपया नसताना सुद्धा ते चांगल्या पद्धतीने रस्त्यावर उतरून काम करतायत, तेव्हा त्यांना लाईक्स सुद्धा मिळतात आणि त्यांचे फॉलोअर्स सुद्धा वाढले जातात। म्हणून त्यांच्याकडून आपण एक बोध घ्यावा असा मी एक तुम्हाला सल्ला देतो आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री यांना मी सांगू इच्छितो, सर्वसामान्य जनतेच्या पैशाची अशी उधळपट्टी जर कोण करण्याचं काम करत असेल तर सर्वसामान्य जनता कदापि खपून घेणार नाही। आपण ह्या विषयावरती जातीने लक्ष घालावा आणि हा जो प्रकार चाललेला आहे तो प्रकार ताबडतोब थांबवण्याचं काम करावं। जनता आज आपलं पोट मारत आहे, जनता आज आपल्या तोंड बांधून ठेवत आहे, जनता आज या आर्थिक मंदीला समोर जात आहे। देशाचे पंतप्रधान सांगतायत आपल्या देशावरती आर्थिक मंदी आहे आणि दुसऱ्या बाजूने जनतेच्याच पैशाची उधळपट्टी करण्याचं काम महापौर करतायत, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। तुमच्या माध्यमातून जर चांगलं काम झालं आणि तुमची कृती जर चांगली असेल तर नक्कीच तुमची प्रसिद्धी होईल। अशी जनतेच्या पैशाची उधळपट्टी करण्याची आवश्यकता भासणार नाही, म्हणून चांगलं काम करा। ज्या संविधानिक खुर्चीवर तुम्ही बसलेला आहात त्याच तुमच्या दालनात सर्वसामान्यांच्या तक्रारी बऱ्याच पडलेल्या त्या ठिकाणी प्रलंबित आहेत, त्या तक्रारीवरती कारवाई करायला सुरुवात करा। जे अधिकारी भ्रष्टाचारात गुंतलेले आहेत त्यांना निलंबित करून त्यांना बडतर्फा करण्याचं काम करा आणि त्या खुर्चीला न्याय देण्याचं काम करा। फक्त चमकोगिरी आणि स्वतःची टीआरपी करण्यासाठी सर्वसामान्यांची पोटं मारून त्यांच्या पैशाची उधळपट्टी करण्याचं काम करत असाल तर सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरून तुमचा निषेध व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री यांनी जातीने लक्ष घालून हा सर्व प्रकार त्वरित थांबवण्याचं काम करावं।